काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्यासोबत आहेत. दादा, सध्या दीपावली आहे, काय महाराष्ट्रातल्या नागरिकांना शुभेच्छा देणार? दिवाळी म्हणजे प्रकाशाची पूजा आणि अंधारात जो कृता समाज आहे, कृते विचार आहे, त्यांना दीपमय करून टाकावं, प्रकाशमय करून द्यावं, असा तेजाचा उत्सव हा दिवाळी आहे. आणि या दीपावलीमध्ये आजही फार मोठा अंधकार आहे मनांमध्ये, मस्तिष्कामध्ये, व्यवस्थेमध्ये. हा अंधार आहे, भ्रष्टाचार हा देखील एक तीव्र काळोख आहे. आणि या सर्वांच्या ठिकाणी प्रकाश पोचावा अशा स्वरूपाची एक माझी शुभेच्छा, सदिच्छा आणि भावना आहे. मात्र शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे. पिकांचं खरीप हंगामा सगळा गेलेला आहे. वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि सप्टेंबर अखेरीस झालेला पावसाचा कहर यातून संपूर्ण शेतपीक हे आता नष्ट झालेलं असताना शेतकरी हवाल दिला, दिवाळी कुठून करायचा, दिवाळी सण कसा करायचा, गोडधोड कसा आणायचं, आलेल्या बहिणीची बोळवण कशी करायची, मुलांना नवीन कपडे कसे घ्यायचे, इथपर्यंत ही गंभीर समस्या असताना सरकार आज दिलेले आश्वासनं पूर्ण करत नाही. तुटपुंजी का असेना, जी मान्य नाही आम्हाला, मात्र जी काही त्यांनी जाहीर केलेली मदत आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला विलंब झालेला आहे किंवा ती झालेली नाही. एवढंच नाही तर जे घरकुल योजना आहे, पंतप्रधान आवास योजना, त्याची जे ड्राफ्ट आहे, त्याची पाठवलेली जे बिल आहे, ते कुठेतरी हे बँकेतून, ट्रेझरीतून वापस आलेलं आहे. म्हणजे एकीकडे त्याही लाभार्थ्यांना कुठे काही मिळालेलं नाही. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जीएसटी कमी केला म्हणून कुठे सोन्याची खरेदी वाढली, अशा प्रकारची धुळफेक जी सत्ताधारी डोळ्यात करत आहेत ही संपूर्णतः दुर्दैवी आहे. त्यामुळे त्या अर्थानं या दिवाळीला आनंदाचा आणि एक तेजोमय पद्धतीची आपली सांस्कृतिक परंपरा जरी असली तरी यावर्षी आज नेमका प्रकाश हा तेजोमय करण्याकरता त्या दिव्यात तेल कुठून घालायचं हा एक सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे या दिवाळीला एका निराशेची आणि एका सरकारच्या निष्क्रियतेची किनार लावलेली आहे. काँग्रेसची काय भूमिका असणार? आता सध्या दिवाळी अंधारात जाते, शेतकऱ्यांची मदत मिळाली नाही, काही शेतकऱ्यांना अजूनही फक्त घोषणा झाली, वाढीव मदत पाहिजे होती. काय काँग्रेस काय करणार आहे? वारंवार आम्ही हेक्टरी 50,000 रुपयाची आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत आलो. ती झाली नाही किंवा सरकारने स्वतःहून जे काही देतो म्हटलं तेही दिलं नाही. तर आता अशी आणि दिवाळी आता उंबरठ्यावर आलेली आहे. तर या पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळी सण जेव्हा होणार आहे त्यावेळेस आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भाकर, ठेचा, पिठलं हे आमचे महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्हा कार्यालयामध्ये, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही निषेधात्मक आता चटणी भाकर हे खाऊन या सरकारचा निषेध करणार आहोत. तर दुसरीकडे प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत हे फराळ घेऊन बांधावर जातील आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिवाळी सण त्यांच्यासोबत हा साजरा करण्याचा आणि त्यांच्या असणाऱ्या वेदनांशी एकरूप होण्याचा आणि त्यांना कुठेतरी पाठीवर त्यांच्या हात ठेवून लढ म्हणा, ही जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आमचे राज्याचे पदाधिकारी हे शेतकऱ्यांकडे फराळ घेऊन दिवाळी साजरी करण्याकरता जातील आणि सरकारचा निषेध म्हणून आम्ही चटणी भाकर ही खाण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमचे सर्व जिल्हाध्यक्ष जातील. अशा पद्धतीनं ही एक काळी दिवाळी साजरं करणं याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय हा नाही. आणि या पद्धतीनं काँग्रेस आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. तुम्ही स्वतः कुठं असणार, कुठं दिवाळी साजरी करणार? मी गेल्या 26 वर्षापासून माझा परिवार आहे सातपुड्यांच्या डोंगर रांगामध्ये कुशीत आणि माथावर राहणारी जो आदिवासी पट्टा आहे की जो मुख्य प्रवाहापासून अद्यापही जो दूर आहे, अशा माझ्या परिवारासोबत, कुटुंबासोबत मी दिवाळी साजरी करणार आहे. त्यांच्यासाठी नवीन कपडे घेऊन जाणार आहे, काही मिष्टान्नही घेऊन जाणार आहे. वैद्यकीय कॅम्प पण त्या ठिकाणी असतो. आणि या शोषित आणि व्यवस्थेने वंचित ठेवलेल्या वर्गासोबत मी सालाबादाप्रमाणे 27व्या वर्षी दिवाळी साजऱ्या करण्याकरता सहकुटुंब, सहपरिवार मी 3 दिवस सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये राहणार आहे.
राजकीय प्रश्न आहे. जे मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत यांच्यावर आरोप होतोय की त्यांच्या कंपनीनं जैन समाजाची जवळपास 3,000 कोटी रुपयांची जी जमीन आहे ती 230 कोटी रुपयामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं भूमिका असणार याची? नाही, भूमिका काय अत्यंत संतापजनक आहे. म्हणजे ही एक चोरांचीच गँग आहे. आणि हे आता कळस कसा आहे की एक जैन मंदिर आहे, एक जैन वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहाची जागाही तुम्हाला आता ही पचवायची आहे आणि त्याकरता तुम्ही सगळ्या खरेदीचा घाट लावला आहे. मुख्यमंत्र्यांचे जे नातेवाईक आहेत, चॅरिटी कमिशनर, त्यांच्याकडून परवानगी घेणे, एका दिवसात कर्ज प्रकरण मंजूर घेणे आणि मातीमोल स्वरूपामध्ये ती गिळंकृत करण्याचा एवढी मोठी मॉडर्न कॉलनीतली जी जमीन आहे, यामध्ये सरकारमधले जे मंत्री आहेत हे जनतेची कामं करण्याकरता किंवा संविधानाचं संरक्षण करण्याकरता नव्हे, तर हे चोर आणि लुटारू जे होते किंवा दरोडेखोर होते, ही त्यांच्या पुढची जमात ही या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ जे आहेत यांनी आता त्यांचं जे मोहोळ आहे त्या मोहळामध्ये आता भ्रष्ट मार्गाने पैसा जमवण्याचं, म्हणजे परागकणांच्या माध्यमातून मत नव्हे तर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, गुंडागर्दी करणाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशी माया जमवायची हे ते दाखवतात आहे. आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या आपल्या मुख्य शहरामध्ये आता विकृती तिथल्या खासदाराच्या आणि मंत्र्याच्या स्वरूपातून येत असेल, ती अत्यंत निंदनीय बाब आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आमचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे. त्याचा सगळा गोंधळ बाहेर काढलेला आहे. त्याच्यामध्ये बँका एका दिवशीच कर्ज देण्याच्या अनुषंगाने बँकाही त्यामध्ये आरोपी आहे आणि यामध्ये हायकोर्टामध्ये हे प्रकरण काँग्रेस पक्षाचे आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी हे दाखल करणार आहे. आणि हा व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, ही आमची या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या अनुषंगाने असणारी भूमिका आहे. संपूर्ण राज्यभरातून निवडणूक याद्यामध्ये घोळ आहे असा आरोप होतोय. बऱ्याच म्हणजे तुमच्या शिष्टमंडळाने सुद्धा निवडणूक आयोगाला सांगितलंय महाविकास आघाडीच्या, मात्र अद्यापही कुठली पावलं उचलताना दिसत नाही. कारण निवडणूक आता जवळ आल्यात. काय केलं पाहिजे, काय भूमिका असणार आहे काँग्रेसची या संदर्भात? निवडणूक आयोगाकडे सगळे पुरावे दिल्यानंतर देखील आता कठपुतली सारखे त्यांचं जे वर्तन आहे हे अत्यंत संतापजनक आहे. आणि सर्व विरोधी पक्ष, आणि सर्व विरोधीच कशाला, सर्व पक्ष, त्याच्यामध्ये भाजपही निमंत्रित करायला पाहिजे आणि सर्व पक्षांनी एकत्रित येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याच्या अनुषंगानं आजची आवश्यकता आहे. आणि त्या आवश्यकतेच्या अनुसार जरूर काही पक्ष त्यामध्ये पुढाकार घेत आहे आणि बहुधा या संदर्भामध्ये मोर्चा काढण्याची एक तयारी सुरू आहे. आणि असा मोर्चा निघत असेल तर काँग्रेस पक्षाचं त्यासाठी समर्थन राहील. पण पुरावे देऊन ऐकत का नाही? का बरं ऐकत नाही निवडणूक आयोग? वोट चोर जो आहे तो कोण आहे माहिती आहे. आणि हे मतांची चोरी करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत, मतांची चोरी करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत आणि हे चोर आहेत. आणि आता चोर जे आहेत, शाहू असण्याचा जो त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, तो प्रयत्न या सर्व कायद्याची आणि वस्तुस्थितीची पायमल्ली करत असताना त्यांच्या या बधीरपणातून तेच चोर आहे आणि त्यांना या भारताची लोकशाही मान्य नाही, हे अशा स्वरूपाचं त्यांचं वर्तन आहे. करिता ते निवडणूक आयोगाची पाठराखण करत आहेत. संजय राऊत म्हणतात की या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू. आपण सोबत असणार आहे त्यांच्या? या विषयाच्या अनुषंगानं सर्व पक्षातल्या लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी, इंडिया अलायन्सवाल्यांनी किंवा अजूनही इतर काही पक्ष असतील, या सर्वांनी येऊन संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आणि या संघर्षामध्ये आमचा देखील सहभाग हा राहील. शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक दिवसापासून यांच्या युतीच्या संदर्भात चर्चा होते संपूर्ण राज्यभर, देशभर. मात्र कुठंतरी निर्णय होत नाही. निर्णय व्हायची काय बाब, त्याच्यामध्ये काय अडचण आहे? निर्णयाच्यासाठी तशा प्रकारचा प्रस्ताव असल्यास ताबडतोब निर्णय होईल. यासाठी आमचा पक्ष कसा या संदर्भात टिप्पणी करण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे काय आहे हे मोकळेपणाने बोला. कोणत्याही पक्षाने त्यांच्या स्वतंत्र विस्ताराकरता जर काही पावलं उचलत असतील तर त्यामध्ये काही हरकत नाही. मात्र आघाडीच्या अनुषंगानं जर काही त्यांचा प्रस्ताव असेल तर तो मोकळ्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे. आणि तो प्रस्ताव जर येत नसेल तर असा नाक गोंधळ घालण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. पण काँग्रेस सहमत आहे का की मनसेला सोबत घेण्यासाठी? सहमती करता तसा प्रस्ताव आहे का हेच जर सांगितलं जात नसेल तर त्याच्यावर आम्हाला भूमिका ठरवणं हे संयुक्तिक राहील. प्रस्ताव नसेल तर आम्ही नाहक कशाला बोलत बसायचं? त्यामुळे एकदा काय प्रस्ताव आहे तो येऊन जाऊ द्या, त्याच्यावर चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल. पण भविष्यात दोन्ही जर का एकत्र आले ठाकरे बंधू
तर काँग्रेस काय भूमिका घेऊ शकते? महाविकास आघाडीचा इंडिया अलायन्सचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अनुषंगानं तयारी आहे का याची चाचपणी केली जाईल आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या चौकटीमध्ये जर कोणी बसत असेल तर त्या अनुषंगानं पुढे जाण्याच्यासाठी सर्व पक्ष म्हणजे काँग्रेसचा आमचा पक्ष त्यात महत्वाची भूमिका राहीलच, आमची देखील त्यामध्ये निर्णायक भूमिका राहीलच. मात्र हा सर्वसमावेशक भारतातल्या सगळ्या पक्षांनी येऊन मान्यतेचा हा विषय आहे. तर हे होते हर्षवर्धन साबका. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.